झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोकच्या बदललेल्या वेळेमध्ये आपलं स्वागत। आजपासून रोज रात्री 9:30 वाजल्यापासून रोकठोक हा कार्यक्रम आपण पाहणार आहोत। ज्या प्रकारे आज संपूर्ण दिवसभर विषय चर्चेला जातो आहे तो म्हणजे बाबा रामदेव यांनी केलेलं धक्कादायक विधान आणि या विधानाचं अण्णा हजारेंनी केलेलं समर्थन। भारताच्या संसदेमध्ये सगळे चोर बसलेले आहेत, दरोडेखोर आणि खुनी बसलेले आहेत असं विधान बाबा रामदेव यांनी केलं आणि अण्णा हजारेंनी त्यांना समर्थन दिलं। या सगळ्या प्रश्नातून या सगळ्या गोंधळातून अनेक प्रश्नांना जन्म दिला आणि ते प्रश्न असे होते की अशा प्रकारचं विधान करण्याचं मुळात कारण काय, या विधानामागे रामदेव बाबांचा बोलविता धनी कोण आहे। जर अण्णा हजारेंनी या सगळ्या विधानाला समर्थन दिलंय तर मग मागच्याच आठवड्यात दरोडेखोरांची भेट, खुनी लोकांची भेट अण्णा हजारेंनी घेतली असं आपण म्हणायचं का? आणि या सगळ्यामागचं राजकारण काय, का ही आंदोलनं एकाच वेळी भारतामध्ये सुरू झालेली आहेत आणि या संपूर्ण भारतामध्ये, उत्तर भारतात विशेषतः पसरू पाहतायत, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत बाबांची बॅटिंग अण्णांची फिल्डिंग याच्या खास कार्यक्रमात। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला आपण बघूया की काय रामदेव बाबांनी विधान केलेलं होतं आणि कशा प्रकारे अण्णा हजारेंनी त्याचं समर्थन केलं। गली मोहल्ले में चोरी करने वाले लोग हैं उनको क्या बोलते हैं हम? चोर उचक्के, ठग। और जो हत्या अपहरण करने वाले हैं उनको क्या बोलते हैं? अपराधी। तो जो गली मोहल्ले के चोर हैं, गली मोहल्ले के जो अपराधी हैं, उनको हम घृणा करते हैं। तो जिन्होंने लाखों करोड़ों रुपए की दौलत लूटी है, अब वो सत्ता में नहीं जाएंगे, वो विधानसभाओं में नहीं जाएंगे, वो लोकसभाओं में जाकर के उस न्याय के मंदिर को गंदा नहीं। इसमें एक बात है, रामदेव बाबा जो बोले ये गलत नहीं है, और गलत है तो आज प्रूफ के साथ कई लोगों के प्रूफ आ गए ना। हमारा कहना ये है, पक्ष और पार्टी जब टिकट देते हैं तो ऐसे दागी लोगों को क्यों देते हैं। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, भाजपचे नेते अतुल भातखळकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत टीम अण्णाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी। आपण चर्चेला सुरुवात करूया सचिन सावंत यांच्यापासून। सचिनजी, सातत्याने अण्णांचं दिल्लीतलं पहिलं आंदोलन सुरू झाल्यापासून आजपर्यंत अनेक वेळा जो मुद्दा चर्चेला आलाय तोच या निमित्तानं पुन्हा चर्चेला येतो आहे। रामदेव बाबांच्या किंवा अण्णा हजारेंचा बोलविता धनी कोण आहे हे त्यांचे स्वतःचे विचार आहेत की याच्या मागे एक राजकीय शक्ती काम करते? निश्चितच, म्हणजे कालच्या जर तुम्ही बातम्या पाहिल्या असतील, अण्णा हजारेंचं जे नवीन आंदोलन सुरू झालं लोकायुक्ता करता, आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी शिर्डीची सभा झाली त्याचं प्रतिसादासंदर्भात आलं गोष्ट, आणि सगळ्या वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे त्याची की संघ आणि भाजपचा त्यामागे नक्कीच पाठिंबा आहे। मला सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट वाटते की ज्या तऱ्हेने हे लोकांसमोर आणलं जात आहे, खऱ्या अर्थाने ह्याला म्हणायला लागेल तर ह्या संसदीय लोकशाही प्रणालीच्या वरती आलेली ही टोळधाड आहे। कारण जे वैचारिक मुखवटे जितके दिवस चालत आहेत तेवढेपर्यंत चालवायचा प्रयत्न चाललाय, पण जितकं दिवस चालले तोपर्यंत थोडेसे मला वाटतं थोडं आम्ही सुदैवी आहोत की हळूहळू गळून पडतायत आणि लोकांसमोर त्यांचा खरा चेहरा येतोय। आज बाबा रामदेव असतील किंवा अण्णा हजारे ज्या तऱ्हेने प्रेझेंट करतायत लोकांसमोर की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतोय, सगळ्या बाबतीत बोलतोय, त्यांच्या टीम मधल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ते मुख गळून गप्प बसणार। त्यांच्या टीम मधल्या अनेक लोकांवर अनेक आरोप आहेत। बाबा रामदेव ही काही व्यक्ती काही आरोपांच्या पलीकडची आहे आणि एकदम शुचिरभूत आहे अशा तऱ्हेचं नाही, त्यांच्यावरती अनेक, म्हणजे त्या दृष्टीने पाहायला गेलं तर त्यांचे जे गुरु होते शंकरदेव, स्वामी शंकरदेव, ते गायब झाले, त्याच्या संदर्भात देखील त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। तिथल्या त्या हरिद्वारच्या जमिनीच्या संदर्भात असतील किंवा टॅक्स इव्हेजनच्या संदर्भात असतील, अनेक गोष्टींवरती त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। माझ्यासमोर एक इंटरव्ह्यू आहे, हे स्वामी हटयोगी जे आहेत आखाडा परिषदेचे, ऑल इंडिया संत समाजाचे जे प्रवक्ते आहेत, त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला, हे माझं व्यक्तिगत मत सांगत नाही बाबा रामदेवांबद्दल। त्यांना जेव्हा प्रश्न विचारला व्हॉट डू यू थिंक ऑफ बाबा रामदेव फाईट अगेन्स्ट ब्लॅक मनी, त्यांनी उत्तर दिलं व्हॉट अबाउट द ब्लॅक मनी ऑफ बाबा रामदेव अँड हिज हेड आचार्य बालकृष्ण, ही इज मेकिंग अ फूल आउट ऑफ पब्लिक अँड इज नॉट अट ऑल इंटरेस्टेड इन ब्रिंगिंग ब्लॅक मनी। दुसरं त्यांचं म्हणणं ही इज डेफिनेटली नॉट अ संन्यासी, कारण काय की ह्यांचं हे स्वतःचे बिझनेस आहेत,
34 प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये यांचं काम चालतं. बिस्किट बनवण्यापासून ते सगळे जे कॉस्मेटिक असतील त्या सगळ्या गोष्टी बनवण्यापासून यांचं चालतं. त्यांनी जेव्हा म्हटलेलं आहे की मला स्वतःला मेडिकल प्लांटच्या बद्दल माहिती आहे पण मी विकायला जात नाही. वेन समवन कम्स टू मी आय हेल्प देम विदाउट टेकिंग मनी. संन्यासी शुड बी लिव्हिंग ऑन दान, म्हणजे चॅरिटीवरती त्यांनी जगलं पाहिजे, परंतु नॉट ऑन लॉबिंग प्रॉफिट किंवा लाभ. म्हणजे ह्या दृष्टीने जर त्यांच्याकडे पाहायला गेलं तर अशा तऱ्हेने नवीन संन्यासांचे रूप जसे निर्मल बाबा आहेत हे नवीन आलेले आहेत. ह्याच्यावरती असाही आरोप केला जात आहे राजकीय शक्ती आहे. ह्यांच्यावरती शेवटचं जे उत्तर दिलेलं आहे की व्हॉट यू मीन बाय दॅट टाइम विचारलं. ही क्लेम्स ही इज ओनली वर्थ ₹1100 crores इन रियालिटी बट ही इज वर्थ thousands of crores. म्हणजे त्या दृष्टीने पाहायला गेलं तर आजची परिस्थितीमध्ये बाबा रामदेवांची हजारो कोटीची असेट जी आहे ती बीजेपीचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्यावेळेला होतं. त्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्या ह्याच्याने चाललंय का हे बाबतीत प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलं. अगदी अतुलजी काय म्हणाले यावर? नाही, आजच्या विषयाचे दोन भाग आहेत. तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी जे आत्ता ऐकलं त्यात बाबा रामदेवांनी किंवा अण्णा हजारेंनी असं कुठेही म्हटलेलं नाही की अख्खी पार्लमेंट ही भ्रष्टाचार आणि चोर लोकांनी भरलेली आहे. त्यांनी एवढंच म्हटलंय की यापुढे भ्रष्ट चोर लोक, अपराधी लोक जे आहेत ते लोकसभेत, विधानसभेत जाणार नाहीत. आणि या भावनेशी कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही मनुष्य सहमत होणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे पर से त्यांच्या विधानामध्ये कुठेही आक्षेपार्ह काही बाब आहे असं व्यक्तिशः मला की आता वाटत नाही. क्रमांक 1, सचिन सावंतांनी जे काही आरोप केले की अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या मागे संघ आहे, भाजप आहे, आता हे आरोप खूप जुने झाले, गुळगुळीत झालेले आहेत, त्याला काही फार अर्थ नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा रामदेव असतील, अण्णा हजारे असतील किंवा समाजातले जे कोणी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे गैर राजकीय नेतृत्व असेल यांना राजकीय पक्षांनी आणि विशेषतः सत्ताधारी पक्षांनी अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे. 1, आणि हे आंदोलन गेल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये का फोफावली याचं जर का भाजपच नाही, तुम्ही म्हणताय ना भाजपचा पाठिंबा नाहीये. आपला जर आपण इतिहास, जरी हा विषय जुना झाला असला तर तो फार जुना झाला नाहीये. हे बघा, या ठिकाणी जी आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या. नितीन गडकरींनी 4 नोव्हेंबर 2011 असं म्हटलेलं आहे की भाजपचा पाठिंबा नसता तर बाबांप्रमाणे अण्णांचं आंदोलनही चिरडलं गेलं असतं, असं नितीन गडकरींनी विधान केलेलं होतं. 4 फेब्रुवारीलाच अण्णा हजारेंनी गेल्या वर्षी पुकारलेल्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झी 24 तास एक पाऊल पुढे.